हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे. हे बघा सनसेटचा व्ह्यू किती छान दिसत होता बेडरूममधून. आणि तुम्ही जर माझा लास्ट व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळलंच असेल की त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की मी चॅलेंज केले 30 डेज चॅलेंज. सो आज माझा सेकंड डे आहे व्लॉगचा. आणि त्यानंतर मी तयार झाली आणि आम्हाला निघायचं होतं बाहेर, थोडं सामान घ्यायचं होतं घरातलं. त्यासाठी आम्ही चाललो होतो, भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या. तर आम्ही मॉलमध्ये गेलो, सुपर मार्केटला. इथे लुलू सुपर मार्केट म्हणून आहे, तिथे सगळ्या भाज्या वगैरे सगळं मिळत असतं आणि एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतात. लुलूमध्ये ग्रोसरी असू द्या, कपडे असू द्या, काय असेल ते सगळं एकाच ठिकाणी मिळतं. आता आलो आहे भाज्यांच्या सेशनमध्ये. हे बघा आलं, बघा हे चायनाचं आलं आहे, आपल्या इंडियाचं पण होतं इथे. आणि इथे कांदे सगळ्यांची प्राईस आहे, ती सगळी प्राईस टॅग तिथे लावलेली असते, पर केजीनुसार लावलेली असते. हे इकडच्या करन्सीची रेट आहेत दिरम्समध्ये. सो हे आहे इंडियाचं आलं. आणि इथे सगळ्या भाज्या अशा पॅकिंग फूड पण असतं, ऑर्गॅनिक फूड्स पण. आणि तुम्हाला जे घ्यायचं आहे तुम्ही ते घेऊ शकता. इथे भरपूर कंट्रीजच्या भाज्या असतात. इथे पालेभाज्यांचे जे जुडे बनवलेले असतात ते खूप छोट्या छोट्या असतात. शेपूची भाजी तुम्ही बघितली असेल किती छोटी आहे. पालक वगैरे पण होती, सगळं आहे इथे. कांद्याची बात, पुदिना, कोथिंबीर. आणि हे सगळे म्हणजे 1 दिरम्सचे एक जुडी असते. म्हणजे पालक माहिती असेल, इकडचे 1 दिरम म्हणजे आपल्या इंडियाचे 23 किंवा 24च्या मध्ये होतात. 23 रुपये किंवा 24च्या मध्ये असतात. कधी कधी कमी जास्त होत असतं. हे बघा मिरच्या आहेत 10.95. आणि इथे कांदे वगैरे होते, सगळ्यांचा टॅग लावलेला असतो. आणि अजून दुसऱ्या व्हाईट कलरचे कांदे पण आहेत इथे. आणि त्याच्या पॉलिथिन असतात ते रोल्स वगैरे, त्यातून आपण एक काढून आपल्या जे घ्यायचं ते आपण घेऊ शकतो. हे बघा फ्रुट्स, पपई सगळं आहेत. चिक्कू सारखं दिसतं. आणि हे बघा इथे छोट्या बटाट्यांना बघून चिक्कू म्हणतायत. हे बघा मित्रांनो, कधी चायनाच्या शेंगा बघितल्या आहेत का तुम्ही? ह्या चायनाच्या शेंगा आहेत, भुईमुगाच्या शेंगा आहेत. ह्या चायनाला पण शेंगा पिकतात हे मला माहितीच नव्हतं. टमाटर बघा किती छान आहे. खरं तर इकडे जे पण भाज्या असतात त्या सगळ्या चांगल्या क्वालिटीच्याच असतात. आणि प्राईस थोडीफार इकडे तिकडे होते. कधी कोणती गोष्ट महाग आहे तर कधी इंडियातून काही गोष्टी स्वस्त पण असतात. हे बघा नारळ आहे, इथे इंडियाचंच आहे हे पण. फणस वगैरे. पण असं आहे की संध्याकाळी आपण जर लवकर आलो भाज्या घ्यायला तर सगळ्या ताज्या भाज्या मिळतात. आणि उशिरा गेलो की सगळ्या सुकलेल्या असतात. त्यामुळे जर जायचं असेल तर संध्याकाळच्याच वेळेला तुम्ही जाऊ शकता. आणि हे बघा इथे हे काउंटर आहे. इथे तुम्ही फ्रूट भाज्या ज्या घेतलेल्या असतात त्याचं वेट करून इथे त्यांना स्टिकर लावतात. म्हणजे आपण किती घेतले त्याचं हे असतं, ते बारकोड लावलेला असतो. त्याच्यानंतर आपण मेन बिलिंगसाठी जातो. तर आम्ही भाज्या घेऊन घरी आलो आणि आल्यानंतर स्वयंपाक बनवायला घेतला. सो कसा होता माझा ब्लॉग आवडला असेल तर मला